जागा वाटपावरून संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यामध्ये धुसफूस झाल्याचं वृत्त माध्यमांमध्ये आलं होतं. शिवाय एकूणच जागांचा तिढा सुटण्यापूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गट 100 किंवा त्याहून अधिक जागा लढवेल असा दावा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. आणि अशातच महाविकास आघाडीची जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आला. शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार प्रत्येकी किमान 85 जागा लढवणार असल्याचं निश्चित झालं आहे. यानुसार महाविकास आघाडीतील 255 जागांचा तिढा सुटला असून उर्वरित 33 जागांपैकी 18 जागा या छोट्या मित्र पक्षांना देण्यात येणार आहेत. तर अद्यापही हा तिढा न सुटलेल्या 15 जागा आपापसात वाटून घेतल्या जातील असं बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र अंतिम जागा वाटपामध्ये उर्वरित 15 जागांपैकी शिवसेनेच्या वाट्याला आणखीन 10 जागा येतील असं गृहीत धरलं तरी शिवसेनेच्या एकूण उमेदवारांची संख्या ही 95च्या वर जात नाही. जर असं घडलं आणि असंच घडण्याची अधिक शक्यता निर्माण झालेली असताना शिवसेनेनं इतक्या कमी जागांवर जागा लढणं हे महाविकास आघाडीमध्ये नेमकं कोणाच्या फायद्याचं आहे? एकेकाळी 200च्या वर जागा लढवणारी शिवसेना आता 100च्या खाली जागांवर निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंचं 100 पेक्षा कमी जागांवर लढणं हे नक्की शिवसेनेच्या फायद्याचं ठरणार की तोट्याचं? शिवसेना एवढ्या कमी जागांवर निवडणूक लढवण्यासाठी तयार कशी झाली याबद्दल जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला प्रत्येकी 85 समोर आला आणि अनेकांनी शिवसेनेवर टीका केली. महाविकास आघाडीतील जागा वाटपावरून होणाऱ्या रस्सीखेचबाबत भाजपने बोचरी टीका केली. भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण यांनी बीबीसी मराठी सोबत बोलताना महाविकास आघाडीला माकड आणि 2 बोके या गोष्टींची उपमा दिली. शरद पवारांनी शिवसेनेला वापरून आपला फायदा करून घेतल्याचा दावा ते करतात. संजय राऊत आमचा 100चा स्ट्राईक रेट असेल असं म्हणतात. मात्र जागाच 100च्या वर मिळालेल्या नसताना तो 100 कुठून असेल? त्यामुळे अति अहंकारामुळे नुकसान 100% शिवसेनेचंच होणार आहे. अजित चव्हाण म्हणतात या सगळ्यात पक्ष फुटून सुद्धा शरद पवारांचाच फायदा होणार आहे. सर्वस्व गमावल्यानंतर सुद्धा आपला स्ट्राईक रेट कसा उत्तम राहील याची काळजी घेत इतर पक्षांमधील माणसं आपल्या बाजूने घेत राष्ट्रवादी काँग्रेसने बोक्याप्रमाणे जागा वाटप केलं आहे. धूर्त शरद पवार आणि चलाक काँग्रेसनं उबाटा गटाचा मामा बनवला आहे असं ते पुढे म्हणाले. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी भाजपच्या या टीकेवर प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी महायुतीतील एकनाथ शिंदे गटाची अवस्था काय आहे असा प्रतिप्रश्न बीबीसी मराठीशी बोलताना उपस्थित केला. महायुतीतील शिंदे गटाला मिळालेल्या जागांवरून भाजप आणि शिंदे गटावर टीका करताना ते म्हणाले 100हून अधिक जागा लढायला मिळाव्यात अशी इच्छा असणं यात गैर काय आहे? अशी इच्छा तर प्रत्येक पक्षाची राहणारच ना. कमी जागा लढण्याचा फटका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बसणार का या प्रश्नावर ते म्हणाले की आधीच्या आघाड्यांमध्ये 2च पक्ष लढत होते, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता 3 पक्ष एका आघाडीमध्ये लढत आहेत. त्यामुळे आधीची खरी शिवसेना 125च्या आसपास लढत होती. मात्र सध्या भाजप सोबत असलेली एकनाथ शिंदेची खोटी शिवसेना तर 80च्या आसपास जागा लढत आहे. हा प्रश्न कुणी विचारत का नाहीये? जर ते 120 वर आणि आम्ही कमी जागांवर लढत असतो तर गोष्ट वेगळी होती. कमी जागांवर लढावं लागण्याची अवस्था एकट्या उद्धव ठाकरे गटाची नसून सगळ्या प्रमुख पक्षांची झाल्याचा मुद्दा जयप्रकाश पवार मांडतात. ते म्हणाले की भाजपही नेहमीपेक्षा कमी जागा लढवतो आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची हीच अवस्था आहे. आपापल्या आघाड्या टिकवून ठेवण्यासाठी सगळ्यांनाच नमतं घ्यावं लागण्याची स्थिती आहे. आणि आता शिवसेनेनं कमी जागा लढवाव्या लागत आहेत म्हणून टीका होत असल्या तरी याचा फायदा काय आणि यापूर्वी शिवसेना किती जागांवर लढली होती हे जाणून घेऊया. 2022 साली शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि पक्षाची 2 शकलं झाली. सध्या विभाजित शिवसेनेनं एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे 2 गट एकमेकांविरोधातील आघाड्यांमध्ये लढणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची ही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे 2024ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी ठरणार आहे. 3 पक्षांच्या 2 मोठ्या आघाड्या आहेत. तिसरी आघाडी आणि मनसे, वंचित बहुजन आघाडी सारखे इतर अनेक पक्ष या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत आणि जागा वाटपाचा गोंधळ अद्यापही सुरूच आहे. पारंपरिकरित्या सर्व प्रकारची गृहीतकं मोडीत काढणारी ही निवडणूक असल्याने राजकीय गणितांचीही फेरमांडणी होताना दिसत आहे. अशी मांडणी लेट सबचे संपादक योगेश कुटे यांनी केली आहे. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले की शिवसेना आणि काँग्रेस यांची विधानसभेसाठी निवडणूक पूर्व अशी युती पहिल्यांदाच झालेली आहे. शिवसेना आणि काँग्रेसच्या कामाची स्टाईल वेगवेगळी आहे. संजय राऊत आणि नाना पटोले यांची काम करण्याची पद्धतही वेगळी असल्याने दोन्ही पक्षातील हा फरक दिसून येतो. ते पहिल्यांदाच युतीमध्ये लढत असल्याने अशी तानातानी होणं अपेक्षित होतं.
शिवसेनेपुरता विचार करायचा झाल्यास सध्या महायुतीतील एकनाथ शिंदे गटाने 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून त्यामध्ये त्यांनी बऱ्यापैकी गुवाहाटी बंडातील साथीदार कायम ठेवले आहेत. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गट किमान 85 जागा लढवणार असल्याचं निश्चित आहे. यामध्ये आणखीन जास्तीत जास्त 100 जागांची भर पडू शकते. त्याहून अधिक जागांची शक्यता कमी आहे. असं घडल्यास शिवसेना उद्धव ठाकरे गट 95 जागांच्या आसपास निवडणूक लढवेल. 2014च्या विधानसभा निवडणुकांचा अपवाद वगळल्यास 1990 सालांपासून शिवसेना आणि भाजप युती करून निवडणुका लढवत होते. 1990 पासूनच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप सोबतच्या महायुतीतून लढणाऱ्या एकसंध शिवसेनेची आकडेवारी पाहता सध्याची आकडेवारी निश्चितच कमी आहे. 1990 ते 2009 पर्यंत विधानसभांच्या सर्व निवडणुकांमध्ये जागा वाटप पाहता अप्रत्यक्षपणे का होईना शिवसेना मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिली होती. 1990च्या निवडणुकीत शिवसेनेनं 183 तर भाजपनं 105 जागा लढवल्या होत्या. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत युतीच्या जागा वाटपाचा हाच फॉर्म्युला 1995च्या निवडणुकीतही तसाच ठेवण्यात आला होता. 1999 साली शिवसेनेनं 171 मधून मित्र पक्षांना 10 जागा सोडल्या होत्या. 2004 साली शिवसेनेनं मित्र पक्षांना 8 तर भाजपनं 6 जागा सोडल्या होत्या. तर 2009 साली शिवसेनेनं मित्र पक्षांना 9 जागा सोडल्या होत्या. 2014 साली भाजप आणि शिवसेनेनं युतीच्या इतिहासात पहिल्यांदाच स्वबळाचा नारा दिला आणि 25 वर्षानंतर पहिल्यांदाच दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे रिंगणात उतरले. तेव्हा शिवसेनेनं 282 तर भाजपनं स्वबळावर 260 जागा लढवल्या. त्यावेळी भाजपनं 122 तर शिवसेनेनं 62 जागा जिंकल्या होत्या. 2019 साली तत्कालीन महायुतीतील एकसंध शिवसेनेनं 124 तर भाजपनं इतर मित्र पक्षांसह 164 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी शिवसेनेनं 56 तर भाजपनं 105 जागा जिंकल्या. 100हून अधिक जागा लढू असा दावा करणारी शिवसेना त्याहून कमी जागांवर निवडणूक लढवण्यासाठी तयार झाली आहे. यावर भाजपनं टीका केली आहे. भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण हे म्हणाले, मोठा भाऊ बनायला निघालेली शिवसेना आता रामागडी बनून राहिली आहे. भाजपने इतकं सन्मानाने बागून सुद्धा ज्या शिवसेनेनं सध्या छोट्या गोष्टीसाठी तडजोड करायला नकार दिला आणि आम्ही मोठा भाऊ करत ज्यांच्या कडेवर जाऊन बसले त्यांनी यांना घरचा रामागडी करून टाकला आहे. दुसऱ्या बाजूला जास्त जागा लढवल्या तर जास्त जागा जिंकता येतील व स्ट्राईक रेट चांगलाच मिळतो असं नाही, असं विश्लेषण योगेश कुटे करतात. ते म्हणतात की संजय राऊत यांचं 100हून अधिक जागा लढवण्याबाबतचं स्टेटमेंट हे ताणण्याची भाषा होती, ती तोडण्याची भाषा नव्हती, हे स्पष्टपणे दिसून येत होतं. संजय राऊत यांचा हा दावा आग्रहासाठी होता. जेव्हा सगळे जागा वाटपासाठी बसले तेव्हा त्यांनी तो आग्रह मागे घेतलेला दिसून आला. दुसरी गोष्ट अशी की याआधी जेव्हा भाजप शिवसेना युती होती तेव्हा शिवसेना 160 पेक्षा अधिक जागांवर लढत असली तरी शिवसेनेचा सर्वोत्तम स्कोअर हा काही 74च्या वर कधीही गेलेला नाहीये. 1995 साली बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेल्या झंझावातात या सर्वोच्च जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे जास्त जागा लढवल्या तर जास्त जागा जिंकता येतील व स्ट्राईक रेट चांगलाच मिळेल असं काही नाही. ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश पवार यांना हा निर्णय उद्धव ठाकरेंच्याच फायद्याचा आहे असं वाटतं. ते म्हणतात की जास्त जागा लढून कमी जागा निवडून आणण्यापेक्षा कमी जागा लढून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा प्रयत्न कधीही चांगला. शरद पवारांनीही याच प्रकारे निवडक आणि विजय मिळेल अशाच जागांवर उमेदवार दिले आहेत. पण शिवसेनेने 100 पेक्षा कमी जागा लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे त्यांच्यावर अनेक टीका सुद्धा झाल्या आहेत. आणि काँग्रेस सुद्धा सध्या याच प्रकारे आपल्या लढण्याचा पॅटर्न बनवत असल्याचं आपण पाहिलं आहे. थोडक्यात काय तर क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवर भर देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीमध्ये सुरू आहे आणि कदाचित मधल्या प्रत्येक पक्षाला आणि पर्यायाने शिवसेनेला हे फायद्याचं ठरण्याची शक्यता आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.